गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमधल्या हवेच्या प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमधल्या हवेची दर्जा जी आहे ती सातत्याने खालावताना पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण हवेचा जो आहे तो थेट मुंबईकरांवरती परिणाम होताना पाहायला मिळतोय। हवेमध्ये मोठ्या प्रमाणात धुलीकण मिसळल्यामुळे श्वसनाचे विकार जे आहेत ते मुंबईकरांना सातत्याने या संपूर्ण महिन्याभरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमधली वाढतं प्रदूषणाचं नेमकं नक्की कारण काय, या सगळ्या संदर्भात आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्य शासनाची जी पर्यावरण यंत्रणा असेल ती आता सतर्क झालेली आहे। मुंबईमध्ये अनेक मोठमोठी विकास कामं जी आहेत ती सध्या सुरू आहेत। या विकास कामांमुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खोदकामं करावी लागतात। त्यामुळे जे हवेमध्ये धुलीकण जे आहेत ते मिसळल्यामुळे सातत्याने हवेची दर्जा जी आहे ती खालावत असल्याचं सामोरे येत आहे। त्यामुळे मुंबईमधल्या अनेक विकास कामांवरती आता निर्बंध जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेकडून लावण्यात येत आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात आता पालिका प्रशासन देखील जी आहे ती ॲक्टिव्ह मोडवरती आलेली असल्याचं पाहायला मिळतोय। परंतु सध्या आपण BKC परिसरामध्ये आहोत। या ठिकाणची जी हवा आहे ती देखील तिची गुणवत्ता जी आहे ती सातत्याने खालावताना पाहायला मिळतात। सध्या आजचा एअर क्वालिटी इंडेक्स या ठिकाणचा जवळपास 100 ते 150च्या आसपास आहे। अर्थात हवेची दर्जा जी आहे ती खराब आहे। परंतु ही हवेची दर्जा जी आहे ती खराब का आहे तर या ठिकाणच्या अनेक इंडस्ट्रियल एरियाजमुळे अथवा या संपूर्ण विभागामध्ये सुरू असलेल्या बांधकामांमुळे अनेक जे इमारत बांधकाम व्यावसायिक आहेत ते निर्बंध न पाळता सध्या इमारतीचं बांधकाम करतात। त्यामुळे तिथची जी धूळ आहे ती हवेमध्ये मिसळल्यामुळे हवेचा गुणवत्ता दर्जा जी आहे ती सातत्याने ढासळते। त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे विकार होतात। जे मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडतात त्यांना देखील या सगळ्या प्रदूषणाचा सामना जो आहे तो सातत्याने ते करतात। त्यामुळे आरोग्यावरती मुंबईकरांचा परिणाम होतोय। या सगळ्या संदर्भात आता राज्याची पर्यावरण यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे। राज्याच्या पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी मुंबईच्या वायू प्रदूषणावरती एक महत्त्वाची बैठक जी आहे ती मंत्रालयात बोलावली आहे। त्यामुळे आता मुंबईतलं वायू प्रदूषण रोखण्याकरता राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाकडनं काही विशेष अशी ठोस पावलं घेण्यात येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।